मित्रांनो, आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे। जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता। बाळा, तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असेल, पण मी तुझ्या नशिबाचे दार या रात्री उघडणार आहे। बाळा, हा काही मिनिटाचा चमत्कारी संदेश आहे जो तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल। परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर तू विश्वास ठेवशील। या शक्तीवर तू विश्वास ठेवशीलच। मी तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी व यशाचे दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्याच्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी 100% तुम्हाला पुरवणार आहे। काळजी करू नका। स्वामींवर विश्वास ठेवा। बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे। प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा। धनदौलत कोण कोणाला देत नाही रे, फक्त माणुसकी जपत राहा। प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ द्या। भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत रे, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात। जर तुम्ही स्वतःशी वाद घातलात ना तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील। जर तुम्ही इतरांशी वाद घातलात तर आणखी नवीन प्रश्न निर्माण होतील। बाळा, देवाने एकदा आईला एक प्रश्न विचारला, तुझ्या आयुष्यातील सर्व सुख काढून घेतले तर तू काय करशील, काय मागशील? आईने सुंदर उत्तर दिले, माझ्या बाळाचे नशीब माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मी मागेल, कारण त्याच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही। कानाने ऐकलं तर फक्त शब्दाचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं ना तर शब्दांचा अर्थ समजतो। बाळा, प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष दोन्ही असतात। जो करतो तो गुण पाहतो आणि जो शोधतो ना तो दोष पाहतो। जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता। ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी वाईट झालेले असता। बाळा, ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगतीची किंमत नसते ना, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कशाचीही किंमत नसते रे। आणि सगळ्यात महत्त्वाचे, गेलेली वेळ येत नाही पण येणारी वेळ अजूनही गेलेली नाही हे लक्षात ठेव। माणसाने 3 गोष्टी जपून वापराव्यात, पाणी, वाणी आणि कमाई, कारण या 3 गोष्टीशिवाय माणसाचं भविष्यच नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचे, जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात, प्रेम, काळजी आणि आदर। पहिल्या 2 तुम्ही द्याल तर तिसरी तुम्हाला आपोआपच मिळेल। दुनियेचा एक रिवाज आहे बाळा, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे। म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचं असते आणि पुढे बघून चालायचं असते। नातं जपायचं असेल तर शब्द नाही, भावना टिकवाव्या लागतात। जिथे भावना टिकतात तिथेच नातं जिवंत राहतं, कारण शब्द फक्त बोलले जातात पण भावना समजून घेतल्या जातात। बाळा, आयुष्यात फक्त एकच नियम पाळ, सत्य बोल आणि तेही समोरासमोर बोल, कारण जे खरे आपले असतात ना ते तुझा प्रत्येक शब्द समजून घेतात आणि संकटात तुझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात। पण जे फक्त नावालाच आपले असतात ते संकट पाहता स्वतःहून दूर निघून जातात। संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका रे, पळायचं असेल ना तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा। बाळा, मनात विश्वास ठेवून कोणीही हरू शकत नाही रे, आणि मनात शंका ठेवून कोणीही जिंकू शकत नाही हे लक्षात ठेव। पाण्याची खरी चव आपल्याला खूप तहान लागल्यावर जाणवते, त्याचप्रमाणे खऱ्या माणसाचे प्रेम आणि आधार आपल्याला खूप अडचणीत असताना जाणवते। भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात रे, कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच कळतात। प्रसंग परीक्षा घेत राहतील, आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं हे नेहमी लक्षात ठेव। मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका। उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं ना स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख दाखवतील। तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि असणारही आहोत। सगळ्यात महत्त्वाचे, जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही। संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो, यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत असते।
उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते रे. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात आणि चांगले दिवस आनंद देतात. वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस हे आपल्याला शिकवण देतात. हे लक्षात ठेव. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. हे लक्षात ठेवा. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची, जिद्द निर्माण करण्याची. आणि स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो, पण स्वामींची शिकवण सर्वांसाठी असते. स्वामींच्या शिकवणी मनुष्याचे दोन्ही लोक सुधारवयास सहाय्य करतात आणि मनुष्याचे जीवन सोपे करतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते ना, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. बाळ, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत ना सोबत त्यांना कधी सोडू नका. हेही वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. बाळा, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळे, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आणि आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे. मित्रांनो, ज्याच्या घरची तुळस फुललेली असते ना, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकर होती होते तिथे संस्काराची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसाची कमी नसते. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. तर मित्रांनो, ज्या स्वामी भक्तांना या व्हिडिओची गरज आहे त्या स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. याचेही पुण्य तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.